नाशिक जिल्हा बँकेच्या समस्यांवर शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या विविध समस्या आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील वनारे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. शुक्रवारी दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:10 माननीय नामदार नरहरी झिरवाळ यांच्या निवासस्थानी हा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थान राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा विशेष सहाय्यक मंत्री माननीय नामदार नरहरी झिरवाळ यांनी भूषवलं. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक श्री संतोष बिडवई उपस्थित होते. त्यांनी बँकेच्या कामकाजासंबंधी माहिती देत शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी बँक सकारात्मक पावले उचलत असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार धनराज महाले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत त्यावर लवकरच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असं सांगितलं. या मेळाव्यास दिंडोरी पेठ मतदारसंघातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकऱ्यांनी बँकेशी संबंधित कर्ज, व्याजदर, सेवा सुविधा यासारख्या विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. कार्यक्रमाचे आयोजन सरपंच श्री दीपक नरहरी झिरवाळ आणि संचालक श्री गोकुळ नरहरी झिरवाळ आदिवासी विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांनी केलं होतं. उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. तिथं नाव आल्यामुळं कर्ज थकला. कर्जमाफीचं नाव आलं नसतं तर कर्ज थकला नसता. तेव्हा वरच्या लोकांनी ते बाचा मारण्यापेक्षा काहीतरी करून दाखवलं पाहिजे. तेव्हा ह्या प्रसंगी मी सगळ्यांना एकच विनंती करतोय का तुम्ही आपण कर्जमाफीपेक्षाही ना हमी भावासाठी एकत्र या आणि साहेबांना आपण साकडं घालू आणि आपण एवढ्यानी जर लढलो तर हमी भाव सुद्धा द्यावा लागेल ही अपेक्षा करतोय आणि 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणून मी एक 4-5 दिवसापूर्वी काय महाराष्ट्रात कर्जमाफी किंवा हे 2 लाखाची मदत ही झालेली आहे, पण ती 3 जिल्ह्यांना अगदी नगण्य आहे, नाममात्र आहे. आणि त्याच्यात योगायोग माले साहेब नागपूर जिल्हा आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक, वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक या तिन्हीच बँकेंना इतरांसारखा भरीव अशी मदत, भले 2च लाख, पण सभासद संख्या जशी आपली किती 56,000 ना, 52,000 56,000 एवढी आहे. तर त्याच्यातली कमीत कमी 50% तरी लोकांना होतो. कारण आता अजून गाईडलाईन संख्या जास्तीची नाशिक, वर्धा आणि नागपूर कशी येईल या दृष्टीनं प्रवीण परदेश साहेब, अनास्कर साहेब आणि आपले आयुक्त तावरे साहेब या तिघांची कमिटी केलेली आहे. त्यांनी बऱ्यापैकी अभ्यास केलाय का जेणेकरून नाशिक जिल्हा, वर्धा जिल्हा आणि नागपूर जिल्हा हे कसे जास्त बसतील असा अभ्यास त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. माफी या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. खास करून आदरणीय मंत्री महोदय झिरवाळ साहेब यांचं अभिनंदन करतो की बऱ्याचशा वर्षापासून जर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा जीवाचा प्रश्न हा समोर येतोय आणि अनेक वेळा आपणही त्या ठिकाणी प्रयत्न करताय, सरकारच्या माध्यमातून असेल किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असेल, परंतु योग्य असा निर्णय या ठिकाणी सरकारकडनं होताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून आज याच्यावर साधक बाधक चर्चा व्हावी त्या दृष्टिकोनातून आज हा मेळावा आयोजित केला. मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं असे प्रशासक बिडवई साहेब, खऱ्या अर्थाने या सहकारामधले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गणपत बाबा, आमचे मित्र वकील साहेब, प्रकाशजी शिंदे, प्रकाशजी वरजे, मार्केट कमिटीचे प्रशांत पखड आणि उपस्थित सर्वच व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व शेतकरी साहेब, खऱ्या अर्थाने आपण बिडवई साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं
या सर्व मार्गदर्शनातून ह्या आपल्या समोर जे बसलेले आहेत, यांनी सगळ्यामधून या सगळ्या गोष्टींचं पाणी पिऊन आले. आज असा हा जो काही विषय होता तो तसं फार दिवसापासून एक खंत होती का एखाद्या दिवशी का होईना आपण एकत्र बसलं पाहिजे आणि त्याला अवघं निमित्त मिळालं ते जी सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली. आता कर्जमाफीच्या घोषणेत सुद्धा पीक कर्जमाफ आणि त्याच्यासाठी 2 लाख रुपये हा विषय ज्या वेळेला आला तो एक चर्चा म्हणून एक सुसंवाद करावा हा उद्देश आणि त्यानिमित्तानं तुम्हा सगळ्यांनाच बोलायची इच्छा असताना सुद्धा आपल्याला वेळेचं बंधन म्हणून आपण काही ठराविक मंडळीचेच आपल्याच प्रतिनिधींचे विचार त्या ठिकाणी घेतले. तर 2 लाख रुपये ही घोषणा झाल्यानंतर अक्षरशः खरंच आपल्या नाशिक जिल्ह्याला तरी 2 लाख ऐकणं हे सवयीच नाहीये. काहींनी त्याचं स्वागत केलंय त्या योजनेचं, पण त्यांचं कर्ज जसं आता इथं कोणी सांगितलं विलास बापूंनी मला वाटते का 1.5 लाखापर्यंत किंवा 50,000पासूनही कर्ज आहे. आता विदर्भात जर काही ठिकाणी बघितलं तर 10-15 हजाराचं कर्ज, त्याच्यापेक्षा जास्त बिडवे साहेब कर्ज नसेल आणि मग तिथं ते 100% सातबारा कोरा होतो. हे कोरा होता होता 3 वेळा कोरे झाले. आपण बाकी एकाही वेळा त्याचा लाभ आपल्याला परिपूर्ण मिळाला नाही. त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहीत आहे का मर्यादा होती क्षेत्राची, त्याच्यानंतर वरचे पैसे भरा, अशा अनेक अटींमुळे आपल्याला त्याचा लाभ झाला नाही. आणि आता सुद्धा जे अचानक प्रकाश शिंदे साहेबांनी काल नाशिकमध्ये वडजे साहेबांना मी फोन केला होता पण त्यांच्याकडून येता नाही आलं. सहज आधी चर्चा केली की बाबा हे जे झालंय ह्याच्यात आपल्याला खरंच लाभ होणार आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. कोणालाही विकलेले नाहीत, हे भाडे तत्वावर दिलेले आहेत 25 वर्षासाठी. ती शासनाचं धोरण आहे त्याप्रमाणे. आणखी एक दुसरं मयत बद्दल शिंदे साहेबांनी सांगितलं की मयत हा कर्जदार, जेव्हाही बँकेला कर्जदार ट्रीट होते कर्जदार म्हणून तुम्ही जरी वारस लावले तर वारसाचा 101चा दाखला मिळतो, परंतु मयत म्हणून तो कर्जदारच असतो. त्याच्यामुळे त्याला मयताचा तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार का. मी 31 मार्च पर्यंत ही योजना साधारणतः आम्ही प्रत्येक गावामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक विकास सोसायटीच्या बाबतीमध्ये आम्ही तिथल्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतले. आपण हे सर्व करून ही माझी आपण जी काही राज्य शासनाने आपल्याला प्रस्तावित केलेली OTS होती, ह्या एक तुम्हाला सामोपचार कर्जपत्र योजनेबद्दलची एक सुरुवात सांगतो. आपल्या जिल्ह्यामध्ये माननीय 4 मंत्री महोदय होते, त्यामध्ये प्रामुख्याने NDCC बद्दल मानणारे 2 मंत्री महोदय, मला आता त्यांचं नाव इथे घ्यावं लागेल, ते म्हणजे पहिल्यांदा हिरवा साहेब आणि दुसरे कोकाटे साहेब. हे 2च मंत्री असे होते की हे वारंवार तिथं आपल्याविषयी पाठपुरावा करत होते. आपल्याला वर्षाला कर्मचाऱ्याच्या पगारी आणि बाकी जे काही आपले सॉफ्टवेअर्स वगैरे मेंटेनन्स वगैरे आहे ते असं धरून आपल्याला 150 कोटी रुपये NDCC बँकेचा हा स्टेबल खर्च आहे पहिला सुरुवातीचा. ठेवीदाराचे पैसे तुमच्या मागण्या माझ्याकडे हमेशा मोराडीजी येतात, बोरसेजी येतात, त्यांच्यासोबत बच्चावजी असतात. आम्ही बऱ्याच शासनाला जेव्हा प्रस्ताव पाठवतो त्यावेळेला आम्ही खूप वेळेस विचार केला. काही प्रस्ताव मी त्यांना दिले, त्यांनी मला काही प्रस्ताव दिले. आपण ते शासनापर्यंत तुमच्या जे काही मागण्या आहेत त्या आपण पोहोचवण्याचा वेगळ्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. तुम्ही आपल्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत आपल्याकडे, त्यामुळं जेव्हा ही आपली OTS मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो हे सगळं की तुम्हालाही ते समजायला पाहिजे. तुमच्या मागण्याला माझा कोणताही विरोध नाही. प्रथम दर्शनी तुम्हाला मी सांगतो की हे तुम्ही डोक्यातून कोण टाका, मी तुम्हाला विरोध करतोय. प्रथम दर्शनी तुमचा मागणी शासनाने व्याज द्यावी आहे, त्याच्यामध्ये आम्हाला काही आक्षेप राहण्याचं कारणच नाही. त्याच्यामुळे तुमची मागणी तर योग्यच आहे, ती शासन दरबारी आपण पाठवून येऊ. त्यामध्येही भरपूर अडचणी आहेत. त्याबद्दल मी सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. हा कार्यक्रम संपला असं.